बऱ्याचदा असं होतं की जर एखादा प्रश्नकर्ता समोर आलेला आहे तर मी सूचना करते त्यांना की बाबा तुम्ही प्रश्न विचारू नका, कारण ज्योतिषाचं काम हेच आहे की समोरचा जो प्रश्न करताय तो आलाय कशासाठी किंवा त्याच्या आयुष्यात सध्या काय चाललेलं आहे. तर जेव्हा तुम्ही ज्योतिष बघायला जातात तेव्हा तुमचं काम हे आहे की बाबा पत्रिका द्या समोर किंवा हस्तरेषा समोर मांडा आणि तुमचा प्रश्न विचारायच्या आधी त्या व्यक्तीने, ज्याच्याकडे तुम्ही प्रश्न विचारायला गेलात, त्याने सांगितलं पाहिजे की तुमच्या आयुष्यात काय चालू होतं किंवा तुमच्या कुठल्या अडचणी आहेत आणि आज तुम्ही कशासाठी इथे आलाय मार्गदर्शन मिळवायला. तर आपणही त्याच, मी म्हणा किंवा आपली टीम म्हणा, जेव्हा तुम्ही तिथे येता तेव्हा तो प्रश्न आम्ही आधी तुम्हाला सांगतो की या गोष्टीतून तुम्ही जात असाल आणि तुम्हाला या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर जर काही उरलं सुरलं असेल तर तुम्ही विचारा असं आम्ही सांगतो. बऱ्याचदा असंही होतं, प्रश्नकर्ता आलेला असतो करिअरच्या संदर्भात विचारायला, पण पत्रिका तर सांगते की सरसलामत तो पगडी 50, आधी आरोग्य सांभाळ. किमान आरोग्याच्या साठी तरी तुम्ही पत्रिका बघणं गरजेचं आहे. बरं, पत्रिका एकदा बघून सोडून द्यायची का? तर नाही. किंवा बऱ्याचदा तुम्ही येता आणि पूर्ण आयुष्याचं विचारत बसता की आयुष्यात काय होईल, कसं होईल, मग मी 80 वर्ष जगेन का, मी 90 वर्ष जगेन का. तर हे विचारण्यापेक्षा साधारण सरासरी हे वर्ष कसं जाईल, आरोग्य, शारीरिक, आर्थिक, मानसिक या पातळ्यांवरती आरोग्य कसं जाईल हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे.